कमेंट द्यायचे का त्याच्या? नाही नाही तो फोन सायलेंट कर गं. इथे आहे का मोबाईल? नाही आते ठीक आहे ते स्विच ऑफ करून टाक. चालू करायचं कसं? रेकॉर्डिंग झालं आलं? सुरू होते का? म्हणले सुरू करायचं का ते? तुम्ही म्हणा नमस्कार म्हणा. नमस्कार. नमस्कार. प्रबुद्ध भारत या न्यूज पोर्टलवरनं गोविज्ञान, गोविकास, गोसेवा या संदर्भातली माहिती सांगण्यासाठी मला जे इथं संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे सुरुवातीलाच आभार मानतो. मित्रांनो, गोमय वसते लक्ष्मी, गोमूत्रे धन्वंत असं आपल्या देशी गाईची आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आईच्या दुधाप्रमाणे सर्व घटक असलेलं, जीवनसत्व असलेलं हे गाईचं दूध सगळ्यांसाठी सर्वोत्तम आहे. गाईच्या शरीरातून उत्सर्जित होणारे परमाणू शांती आणि वात्सल्य याचे प्रभारित असतात. त्यामुळे तिच्याजवळ जाणाऱ्या मनात शांत प्रेमळ व भाव निर्माण तयार होतात. अणुभट्टीतून उत्सर्जित होणारे हानिकारक वायू व किरणे यांना थोपविण्याची वा नष्ट करण्याची शक्तीसुद्धा गाईचं शेण आणि गोमूत्रामध्ये आहे. गाईच्या तुपाने हवन यज्ञ केल्याने वातावरणाचे किरणोत्सर्जनापासून रक्षण होते. गाईच्या 1 तोळा तुपाचा यज्ञ केल्यास 1 टन ऑक्सिजन निर्माण होतो. गाईचे व वासराचे हंबरणे ऐकल्याने मानसिक आजार, मनोविकृती दूर होतात. गाईचं शेण व गोमूत्र यापासून बनवलेली औषधे अनेक व्याधीवर उपयोगी आहेत. गाईचे तूप, तांदूळ मिसळून जाळल्याने इथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलिन ऑक्साईड म्हणजे ज्याला आपण कृत्रिम पाऊस पाडणारे जे वायू आहेत हे तयार होतात. गाईच्या दुधातील केट्रिन हे जे विष आहे अनेक रोगावर गुणकारी आहे. तसेच गाईपासून जे वेगवेगळ्या वस्तू तयार होतात त्याचा पण आपल्याला उपयोग होतो. पुरातन काळापासून आपल्या देशी गाईचं महत्त्व आहे. देशी गाईची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून जे वेगवेगळ्या अनेक रत्न तयार झाली त्यामधून झालेली आहे. म्हणजे समुद्र मंथनात अमृत कुंभ निघाला, त्यानंतर
धन्वंतरी देवता निघाली, त्याच वेळी कामधेनू पण निघाली. आणि मग कामधेनू म्हणजे आपल्या खऱ्या अर्थाने सगळ्यांचं जी इच्छा आहे ती पूर्ण करणारी आहे. आपल्याला माहिती आहे की जुन्या काळी शिक्षणाची जी पद्धत होती गुरुकुलाची, त्या गुरुकुलाच्या पद्धतीमध्ये एक गाय आणि एक विद्यार्थी असं समीकरण होतं. म्हणजे एक व्यक्तीसाठी लागणारं जे दूध आहे, गाय असेल तर त्या गुरुकुलामध्ये प्रवेश दिला जायचा. आणि त्यामुळं आपल्याकडली जी पिढी होती ही चांगली, ज्याला आपण टॅलेंटेड असं म्हणतो, असे विद्यार्थी ह्याच्यातून घडत होते. अशा गुरुकुलामध्ये गायींची संख्या, गोरक्षण अशा पद्धतीने केलं जायचं. आणि त्या गायीच्या माध्यमातूनच आपल्या खऱ्या अर्थाने भारताचा विकास झालेला आहे. जुन्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्याच्याकडे 10 लक्ष गायी आहेत त्याला नंद म्हटलं जायचं. आपल्याला माहिती आहे की गोपाळकृष्णाचा जन्म हा कारागृहात झाला आणि नंतर वसुदेवाने रात्रीतून त्याला कुठं नेऊन ठेवलं तर गोकुळात नेऊन ठेवलं. आणि गोकुळ म्हणजे जिथं त्या नंद ज्यांच्याकडं, नंदराज त्यांच्याकडं 1 लक्ष गायी साधारणपणे होत्या. अशा पद्धतीने आपली गायीवर आधारित आपला देश सगळा उभा होता. पण दुर्दैवाने आपल्याकडं जसे जसे परकीय आक्रमणं झाले आणि त्या परकीय आक्रमणाने आपल्या इथला समाज उभा राहणारा, देश उभा राहणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर घाला घातला. आणि मग त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गायीचीसुद्धा हत्या परकीय आक्रमणाने केली. आणि त्याच्यामुळं आपल्याकडे ज्या देशी वंश आहेत, हे आपल्याकडे पुढे 200च्या पुढे देशी वंश आपल्या देशात होते, त्यातले नष्ट होऊन जाऊ आता 50-1 वंश साधारणतः आपल्याकडे शिल्लक आहेत. अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या प्रकारे देशी गाईचं संवर्धन होत असतानासुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक आपल्या देशी गाईचं संवर्धन कसं करता येईल त्या दृष्टीने पण प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नातून पुढे त्यांच्याकडले जे मावळे आहेत, हे सगळे मावळे हे साधारणतः देशी गाईच्या त्या दुधाचा वापर करूनच त्या सगळ्या गोष्टी करत होते. आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी त्या गाईच्या दुधावरच आपले मावळे हे मोठमोठे किल्ले, वेगवेगळ्या लढाया जिंकू शकले. आणि शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक आपल्या देशी गाईचं संवर्धन पण केलेलं आहे. त्यानंतरच्या काळात मात्र इंग्रजांनी जाणीवपूर्वक आपल्या देशामध्ये तिथला देशी गोवंश कशा पद्धतीने कमी होईल, नष्ट होईल या दृष्टीने प्रयत्न केला. आणि मग आपल्याकडे ज्याला जर्सी, होस्टन अशा काही म्हणतात, अशा पद्धतीचं संकर आणलं. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याकडल्या लोकांचाही दृष्टिकोन असा राहिला की गाय म्हणजे केवळ दूध. आणि मग दुधासाठी गाय म्हणून मग त्या संकरित गायचा वापर केला. मग 20 लिटर देणारी, 30 लिटर देणारी, 25 लिटर अशा गायीचा आपण वापर करायला लागलो. पण त्या संकरित गायीचे तोटे काय आहेत हे आपल्याला ज्यावेळेस लक्षात येतील त्यावेळेस लक्षात येईल की संकरित गायीमुळे आपल्या अनेकांना अनेक प्रकारच्या आजारांना, व्याधींना आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. आणि ह्या व्याधी आणि ह्या कमी करायचं असेल तर आपल्याला देशी गाईचाच उपयोग करावा लागणार आहे. आता देशी गाईचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या गाईनी कोणतीही विषारी वनस्पती खाल्ली तरी ती तिच्या दूध किंवा गोमूत्र किंवा शेणामधनं ते विष त्याच्यातलं खाली येऊ देत नाही. म्हणजे ही गाय विषाचं जे आहे ते आपल्याकडे गळ्याच्या जवळ साठवण करून ठेवते. आणि त्याच्यापासून निघणारं जे असेल, जसं म्हटलं गोमूत्र असेल, शेण असेल किंवा दूध असेल, ह्याच्यामध्ये त्यातलं कुठलंही विष उतरत नाही. गाईच्या शेणाने जर आपण काही भिंती सारवल्या तर त्यातून किरणोत्सारी पदार्थ जे आहेत वेगवेगळे ते त्याच्यात आतमध्ये शिरकाव करत नाही, त्यापासून सुरक्षित राहते. गाईच्या दुधामुळे स्फूर्ती, उत्साह आणि स्मरणशक्ती वाढते. आता जगात ह्याच्यावर संशोधन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि या पद्धतीने आपण देशी गाईचा विचार करण्याची गरज आहे. या दृष्टीने आता आपल्या देशभरामध्ये 11 प्रकारे या गाईच्या संदर्भात काम सुरू आहे. त्यामध्ये गोपालन आणि गोसंवर्धन. आत्ता आपल्या देशामध्ये ज्या 51 जाती साधारणतः देशी गाईच्या राहिल्या आहेत
त्या देशी गाईंचं जतन करणं, त्यांचं संवर्धन करणं, त्यांची दुधाची दर्जा कसा वाढेल, दुधाची क्षमता कशी वाढेल, या दृष्टीने पण देशभरात आपल्याकडे सध्या काम सुरू आहे. मग त्या दृष्टीने प्रत्येक गोशाळेमध्ये चांगले दर्जेदार नंदी कसे तयार होतील आणि त्या नंदीचा वापर करून त्या गाईंची येणारी पुढली पिढी जी आहे ती कशी दर्जेदार, सक्षम आणि चांगल्या पद्धतीची होईल, या दृष्टीने पण आपल्या देशभर वेगवेगळ्या ठिकाणी काम चालू आहे. त्यात मोठे मोठे शास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी पण यात काम करत आहेत. गोचिकित्सा दुसरा जो भाग आहे त्यातलं गोचिकित्सा. गोपालन करत असताना त्याच्यामध्ये गाईचे आजार वेगवेगळे आणि त्याच्यातला उपचार हा सुद्धा महत्त्वाचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ॲलोपॅथी आणि त्यातले जे अँटीबायोटिक काही औषधं आहेत त्याचा मनुष्याच्या जीवनावर सुद्धा मोठा दुष्परिणाम होत आहे. आणि मग गाईसाठी जर त्याचा वापर केला तर त्याचा दुष्परिणाम माणसाच्या शरीरावर होऊ शकतो. हे लक्षात घेऊन गाईच्या उपचारामध्ये आयुर्वेदिक, काही वनस्पतीजन्य औषधी आणि होमिओपॅथीचा औषधीचा वापर कसा करता येईल या दृष्टीने पण आपल्याकडे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने मोठमोठ्या पातळीवर प्रयत्न चालू आहे. आणि आपल्या लक्षात येईल की काही गोष्टी ज्या आहेत की समजा शतावरी आहे, अश्वगंधा आहे, लाजाळू आहे, हे जे छोट्या वनस्पती आहेत त्याचा वापर करून गाईचे आजार दुरुस्त करता येऊ शकतात. म्हणजे अगदी जखमा जर झाल्या मोठाल्या तर त्याच्यावर अर्जुन सालाचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर गोमूत्र लिंबोळी अर्काचा पण आपण वापर करून अनेक गाईचे त्वचाचे संदर्भातले आजार दुरुस्त करू शकतो. काही अर्निका नावाचं जे होमिओपॅथीचं औषध आहे ते जर आपण 5 थेंब जर गाईच्या नाकावर टाकले तर गाईच्या ह्याच्यामध्ये काही जखमा झाल्या असतील, काही सूज आली असेल तर ते सुद्धा त्यातून दुरुस्त होतात. असे वेगवेगळे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीचे प्रयोग सध्या देशभर चालू आहेत. सगळ्यात महत्त्वाचा जो तिसरा विषय आहे यातला गो आधारित शेती. मित्रांनो, आपल्याला सगळ्याला माहिती आहे की सध्या जे वातावरण निर्माण झालेलं आहे हे सगळं वातावरण जे दूषित व्हायचं कारण जे आहे ते आपली सगळ्यांची प्रतिकारक क्षमता आपली संपुष्टात आलेली आहे. त्याचं कारण काय आहे तर आपल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खते आणि वेगवेगळ्या विषारी कीटनाशकांचा जो वापर वाढलेला आहे, अतिरेक झालेला आहे, त्याचा दुष्परिणाम असा झालेला आहे की आपल्या शरीरामध्ये जी प्रतिकार क्षमता आहे ही सगळी संपुष्टात आली. अगदी जमिनीची सुद्धा जी उपज क्षमता आहे ही जवळजवळ नष्ट झाल्यासारखी. ज्याला आपण सामू pH म्हटला जातो तो सुद्धा कमी होत चालला. सेंद्रिय कर्म जमिनीचं जे आहे ते सुद्धा कमी होत चाललेलं आहे. आणि मग हे जर आपल्याला वाढवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा देशी गाईकडेच जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आता या देशी गाईकडे जर आपल्याला त्याच्यापासून तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या पण आपल्याला लक्षात घ्यावं लागतील. आपल्याकडे एक धारणा अशी झाली की गाय पाळायची म्हणजे दुधासाठी. पण मित्रांनो, दुधासाठी गाय हा केवळ असा, दूध हे बोनस आहे. गाय जन्माल्यापासून मरेपर्यंत आपल्याला रोज 1 लिटर किमान गोमूत्र आणि 3 किलो शेण ही रोज देते. आता 1 लिटर गोमूत्र आणि 3 किलो शेणाचा वापर जर आपण व्यवस्थित केला रोजची रोज तर त्यापासून आपल्याला दर 15 दिवसाला आपण जर अमृत पाण्यासारखा जर प्रयोग केला तर 1 वर्षामध्ये आपली 1 एकर शेती पूर्णपणे सेंद्रिय होऊ शकते, की ज्यामध्ये पुन्हा 5 वर्ष आपल्याला कुठल्याही पद्धतीचं वेगळं खत असं बाहेरून टाकायची गरज भासणार नाही. आता अमृत पाण्यासारखा जो प्रयोग आहे तो प्रयोग कसा आहे तर साधारणपणे आपण 10 किलो गाईचं ताजं शेण, त्यानंतर 3 किलो वडाखालची माती, 2 किलो गाईचं दूध, दही किंवा ताक, 2 किलो गूळ, त्यानंतर अर्धा किलो मध आणि 100 ग्राम गाईचं तूप असं वापरून आपण त्याचे कणकीचे जसे गोळे तयार करतो त्या पद्धतीचे गोळे तयार करायचे. आणि ते 10-12 गोळे तयार झाले ते 10 लिटर गोमूत्रामध्ये रात्रभर भिजू घालायचे. दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये आपण ते सगळं ढवळून पहिल्यांदा 50 लिटर पाणी टाकायचं, त्यानंतर त्याच्यात 25 वेळा त्याला घड्याळाच्या ह्याच्याप्रमाणे फिरवायचं, नंतर पुन्हा 50 लिटर पाणी टाकायचं, त्याला घड्याळाप्रमाणे ढवळायचं, पुन्हा 50 लिटर पाणी टाकायचं, पुन्हा घड्याळाप्रमाणे ढवळायचं, पुन्हा 30 लिटर पाणी टाकायचं आणि घड्याळाप्रमाणे ढवळायचं. असं 200 लिटरचं द्रावण तयार झालेलं जे असेल ते आपण एखाद्या टाकी घेऊन
बैलगाडीच्या माध्यमातून किंवा आपण ज्याला बकेट म्हणू किंवा जग असेल, मग असेल, ग्लास असेल, ह्याच्यामार्फत आपण 1 एकर क्षेत्रावर ते जर दर 15 दिवसाला शिंपडलं तर आपल्याला वर्षभरात पुन्हा त्या जमिनीवर वेगळं असं खत टाकायची गरज भासणार नाही, जमीन आपली भुसभुशीत होती. असे अनेक प्रयोग माझ्या अभ्यासातून लक्षात आलेले आहेत. आपल्याला हे करत असताना सुद्धा बाकी गाईच्या आणि बैलाच्या शेणाचा वापर आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल, त्यानंतर त्यांची जीवाणूची संख्या कशी वाढवता येईल म्हणून आपण गांडूळ खत आहे, शेती समृद्ध करण्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल. मग वेगवेगळे गोमूत्र आणि शेणापासून ज्या वेगवेगळ्या शेतीसाठी वस्तू तयार होतात, जसं आता अमृत पाणी सांगितलं तसं जीवामृत आहे, पंचगव्य आहे, काही रोगप्रतिरोधक हे आहेत. अशा पद्धतीचा वापर पण आपण शेतीमध्ये करू शकतो आणि शेतीचा आपला जो गेलेला उपज क्षमता जी नष्ट होत चाललेली ती पुन्हा आपण या गाईच्या माध्यमातून आपण तयार करू शकतो. यातला चौथा जो विषय आहे तो आहे गो ऊर्जा. आता आपण सगळ्याला माहिती की आपल्या शेतीमध्ये आपण बऱ्यापैकी परावलंबी झालो आहेत. बऱ्यापैकी परावलंबी म्हणजे कसे की आपल्याला पूर्वी आपल्या घरी सगळ्या गोष्टी स्वतःच्या होत्या, बाहेरून फारशी काही गरज आणायची पडत नाही. पण आता अडचण अशी झालेली की शेतीमध्ये सगळ्या गोष्टी बाहेरून जावं लागतात. अगदी ट्रॅक्टरची नांगरणी असेल, मोगड नसेल, पाळी असेल, ही ट्रॅक्टरने केली जाते. बाकीच्या गोष्टी सगळ्या आपण विकत आणतोय आणि मग त्याच्यामुळे शेती ही परवडत नाही झाली. त्याचं कारण काय, शेतीवरचा खर्च वाढत चालला आहे. आपल्याला हा शेतीवरचा खर्च कमी करायचा असेल तर आधुनिक उपकरणाचा वापर कमीत कमी करून आपल्या जमिनीचं जीवाणूचं संवर्धन करायचं असेल तर गाईचा किंवा बैलाचा शेतीसाठी वापर करणं हे गरजेचं आहे. आणि एक आपण ज्यावेळेस पाळी घालतो की नाही, त्या गाईच्या किंवा बैलाच्या खुरामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती त्या ऑटोमॅटिक जमिनीमध्ये त्या निर्माण होते आणि जेवढं गाय किंवा बैल आपल्या शेतात चालेल तेवढी त्या जमिनीची ज्याला आपण जीवाणूची संख्या ही वाढलेली दिसते. म्हणून आपल्याला ह्या बैलांचा वापर कसा करता येईल, गाईच्या शेणापासून आपल्याला गोबर गॅस, बायोगॅस निर्मित करून या ऊर्जेच्या बाबतीत आपण कसं स्वयंपूर्ण होत, समृद्ध होत, या दृष्टीने पण ठिकठिकाणी प्रयोग चालू आहेत. उन्नत भारत अभियान याच्या अंतर्गत गोबर गॅस आणि बायोगॅसच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. 5वा जो विषय आहे त्यातला आहे पंचगव्य चिकित्सा. गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि साखर यांचा ह्या पंचगव्याचा वापर करून आपल्याकडे मनुष्याचे जे वेगवेगळ्या व्याधी आहेत, आजार आहेत, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात सध्या उपचार सुरू आहेत. पंचगव्यावर सुद्धा देशभरामध्ये एक 50 शास्त्रज्ञ वेगवेगळ्या विद्यापीठात त्यांचा संशोधन करत आहेत. आणि हे पंचगव्य जसं मानवाच्या आरोग्यासाठी उपकारक आहे तसं शेतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रोग येत आहेत शेती पिकावरचे, ते रोग कमी करण्यासाठी, पिकाची प्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी पंचगव्याचा वापर मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे. आणि हे पंचगव्य करत असताना सुद्धा आपल्याला त्याच्यासुद्धा वेगवेगळ्या म्हणजे जसं म्हणलं की गोमय आणि देशी गाईचं तूप, मध यांचा वापर करून अमृत पाणी ह्याची दर आठवड्याला फवारणी करणं, त्याचबरोबर आठवड्यातून एकदा सायंकाळी फवारणी केली तर कीड पडत नाहीत, पसरत नाहीत. विशेषतः आंब्यावर वगैरे जे मोहर येतो तो जो गाळला जातो तर तो सुद्धा देशी गाईच्या दुधाचा आणि ताकाची जर फवारणी केली तर तो गळत नाही. अशा पद्धतीचं सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी या गाईच्या ऊर्जेपासून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग करता येऊ शकतो. आता आपला जो 6वा विषय आहे तो आहे गो उत्पादन. आपल्याला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ज्या अनेक गोष्टी लागतात त्या गाईच्या पासून तयार होतात, म्हणजे गोमूत्र आणि शेणापासून. अगदी आपण सकाळी उठलं की आपल्या दात घासण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे, पण गाईच्या गौऱ्यापासून जे दंतमंजन तयार होतं त्या दंतमंजनाचा वापर केल्यास असे रूट कॅनलसारखे सुद्धा जे आजार आहेत हे सुद्धा दुरुस्त होतात, असे अनेकांचे अनुभव आहेत. आपण अंगासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साबणा जे वापरतो ते सुद्धा शेण, गोमूत्र याच्यापासून तयार केलेले साबण जर वापरली तर अनेक प्रकारचे त्वचा रोग आपले दुरुस्त होऊ शकतात. डोक्यासाठी आपण जे आता वेगवेगळ्या जाहिराती बघून शॅम्पू वापरतो ते सुद्धा गोमूत्रापासून शॅम्पू तयार होतात.
देवासमोर आपण जे धूप लावतो त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असे धूप पण आपण गाईच्या शेणापासून तयार करू शकतो. आपल्याला माहिती आहे की गोमूत्राचा अर्क जो आहे त्याचा जर वापर केला तर कर्करोगासारखे आजारसुद्धा त्या गोमूत्र अर्कापासून दुरुस्त होतात. अनेकांच्या पोटाच्या व्याधीवर तर गोमूत्राचा वापर सर्व ठिकाणी सध्या सुरू आहे. त्याचा वापर पण आपण जास्तीत वाढवू शकतो. त्यानंतर आपण जे रात्रीचे डास पळविण्यासाठी ज्या वेगवेगळ्या उदबत्त्या अगरबत्त्या वापरतो त्यासुद्धा आपल्याला गाईचं शेण, त्यानंतर लिंबाचा पाला, निरगुडीचा पाला ह्याच्यापासून काही उदबत्त्या तयार करून त्याचा वापर केला तर डास पळून जातात आणि त्याच्या अपाय पण आपल्याला त्या वायूपासून होत नाही. असे जे वेगवेगळे वस्तू तयार होतात त्याचा दैनंदिन वापर आपण जर केला तर तीसुद्धा खऱ्या अर्थाने आपली गोसेवा ही ठरू शकते. आता ह्या अशा प्रकारच्या ज्या वस्तू तयार होतात ते वस्तूचं विक्रीचं केंद्र हे कसं तयार होईल या दृष्टीने पण प्रयत्न चालू आहे. तसं दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार होतात. अगदी दुधाचं दूध, दही आहे, ताक आहे, तूप आहे, त्यानंतर पनीरसारखे काही प्रकार आहेत, पुडल्या काही खव्यासारखे काही प्रकार आहेत. त्याचबरोबर गोमूत्र आणि शेणापासून जे तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू आहेत या वस्तूंची जी निर्मिती होती त्याची विक्री कुठेतरी व्हावी, चांगल्या पद्धतीने त्याचं मार्केटही उपलब्ध व्हावं, ज्यांनी तयार केले त्यांनाही बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि ग्राहकांना पण ते वस्तू आपल्याला मिळाव्यात या दृष्टीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वस्तू विक्रीची व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्याचबरोबर अग्निहोत्रासाठी लागणाऱ्या ज्या विशिष्ट प्रकारच्या गोवऱ्या लागतात त्या गोवऱ्या पण वेगवेगळ्या पद्धतीने तयार केल्या जातात आणि त्याला जगभरातून सध्या अग्निहोत्राच्या गोवऱ्यांना मागणी आहे. त्याची पण व्यवस्था कशी करता येईल असा आपला प्रयत्न चालू आहे. आपला दुसरा जो विषय आहे त्यातला गोकथा, मठ मंदिर आणि त्याचा संपर्क. आता सामान्य नागरिकामध्ये आपल्या देशी गाईच्याबद्दलची श्रद्धा उत्पन्न व्हावी आणि गावोगावी गाईच्याबद्दलचं महत्त्व कळावं या दृष्टीनं ठिकठिकाणी आपण गोकथा कशा होतील या दृष्टीने पण आपला प्रयत्न चालू आहे. त्या दृष्टीने गोकथेचं आयोजन काही असे कीर्तनकार, प्रवचनकार तयार व्हावेत, गोकथा पण त्यांनी तयार करावी, वाचावी आणि ठिकठिकाणी तशा पद्धतीचं कार्यक्रम करावेत या दृष्टीने पण आपला संपर्क सुरू आहे. गोविज्ञान प्रतियोगिता, विद्यार्थ्यांना गाईचं विषयीचं विज्ञान समजावं, लहानपणापासूनच देशी गाईबद्दलची माहिती व्हावी, त्यांना गोडी निर्माण व्हावी आणि नेमकी देशी गाईचं काय महत्त्व आहे, देशी गाय नेमकी कशी उपयोगाची आहे, केवळ पशु म्हणून न पाहता त्या गाईचा कसा आपल्या एकूण जीवनाशी आरोग्याशी कसा संबंध आहे याची जाणीव त्यांच्यात निर्माण व्हावी यासाठी आपण ठिकठिकाणी गोविज्ञान प्रतियोगिता म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, जशा 20 स्पर्धा आणि परीक्षा अशा त्यांच्या आपण विद्यार्थ्यांसाठी घेतोय. देशभरात गेल्या वर्षभरात साधारणतः 5.5 लाख विद्यार्थी अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये सहभागी झाले. आपल्याकडे आपण अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्पर्धा या पुढील काळात आयोजित करणार आहे. त्याच्यानंतरचा विषय आहे ते स्वावलंबी सुरभी गोकुळ ग्राम संकुल. शहरात एक कॉलनी आणि ग्रामीण भागातलं एक गाव, असं ह्यांना एकमेकाला कसं जोडता येईल. म्हणजे साधारणपणे ज्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये गाय आहे त्या गायीपासून ज्या काही वेगवेगळ्या वस्तू तयार होतील तर त्या वस्तूंचं विक्री म्हणा किंवा त्या शहरातल्या लोकांना मिळाव्यात यासाठी शहरातली पण एक कॉलनी निवडून त्या कॉलनीशी कसं जोडून देता येईल या दृष्टीने पण आपला प्रयत्न चालू आहे. आणि त्या प्रयत्नामध्ये एक गाव आणि एक कॉलनी अशा पद्धतीचं आपलं ह्याला स्वावलंबी सुरभी गोकुळ ग्राम संकुल अशा पद्धतीने. त्याचबरोबर शहरातसुद्धा एखाद्या कॉलनीमध्ये काही गाईचं समजा साधारणतः जर आपल्याला हे करता आलं तर तो पण आपला प्रयत्न त्या दृष्टीने चालू आहे. गोविज्ञान अनुसंधान व प्रशिक्षण, देशी गाईचं विज्ञान सगळ्याला दुधाचा दर्जा वाढावा, शेतीसाठी गाईचा जास्तीत उपयोग व्हावा यावर सध्या देशभर संशोधन चालू आहे आणि या संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा त्या दृष्टीने शेतकरी प्रशिक्षणाचं पण मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जाते. गाईचं शेण, गोमूत्र
याद्वारे जी शेती केली जाते त्यातून मनुष्याच्या जीवनात मोठ्या पद्धतीने बदल घडत आहे हे आपल्याला सगळ्यात लक्षात येऊ शकतं. आपण यापुढील काळामध्ये केवळ मी जसं म्हटलं की बाबा सगळेजण काही गायी पाळू शकतात अशातली गोष्ट नाही, आणि सगळ्यांनी पाळायचं ठरलं तर तेवढी आपल्याकडं आता मोठमोठ्या शहरामध्ये तशी व्यवस्था पण नाही. पण जे शेतकरी किंवा जे गोपालक काही शाळांच्या मधनं जे गायी पाळतात त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा वापर आपण आपल्या घरात नित्य उपयोगात कसा आणता येईल या दृष्टीने जर आपण प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने तीसुद्धा आपल्याला गोसेवा होऊ शकते. म्हणजे अनेकांना असं वाटतं की आम्ही फक्त गाईचं दर्शन घेतलं किंवा गाईला चारा दिला म्हणजे आमचं काम भागलं, असं नाही. तर ज्या वस्तू इथून पुढल्या तयार होतील त्या वस्तूंचा आपल्या रोजच्या वापरामध्ये आपण कशा पद्धतीने करू, रोजचा रोज वापर जर केला तर त्या वस्तूपासून तयार होऊ शकतं. मी असं म्हणलं की केवळ दुधासाठी गाईचा विचार न करता देशी गाईचा वापर हा गाईच्या देशीचं गोमूत्र आणि शेणाचा वापर जास्तीत जास्त वाढू तेवढं ती गाय पाळणंसुद्धा त्या शेतकऱ्याला सोयीचं जाईल. आणि त्याला दुधापेक्षा जर गाईचे गोमूत्र आणि शेणापासून जास्त पैसे मिळतात असं जर त्याच्या लक्षात आलं तर ते निश्चितपणे तो गाय त्याची विकणार नाही आणि त्या गायला जोपासना केल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला अजून एक गोष्टही अशी लक्षात येते की अनेक आजारावर आपण ज्या पद्धतीने वेगवेगळे पैसे खर्च करतो त्यापेक्षा जर आपण गाईचं ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्याचा जर वापर केला तर त्याचा पण आपल्याला निश्चित उपयोग होऊ शकतो. या दृष्टीने आपण सगळ्यांनी आपल्या देशी गाईचं एकूणच जो सगळा विषय आहे हा समजून घेऊया आणि मग आपल्या देशी गाईचं संवर्धन आणि म्हणजे देशी गाईचं पालन संवर्धन केल्याने आपण सगळ्या खऱ्या अर्थाने समृद्ध होणार आहोत. आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे की जो कोरोनाचा जो आजार आहे ह्या आजाराच्या संदर्भात सुद्धा का वाढला हा आजार, का अनेक जण का बळी पडले त्याला, तर आपली प्रतिकार क्षमता ही कमी झालेली आहे. आणि ही प्रतिकार क्षमता जर आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला ह्या गाईचं गोमूत्र असेल किंवा दूध असेल ह्याचाच वापर करावा लागणार आहे. आणि आता देशभरामध्ये 11,000 रुग्णावर या पंचगव्याचा वापर करून त्या रुग्णांची साधारणतःपणे ती सध्या त्याचं संशोधन पण चालू आहे की त्याचा कशा पद्धतीने चांगला उपयोग झाला आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. नागपूरच्या जवळ जी देवळापार इथं जे अनुसंधान केंद्र आहे त्यांनी आतापर्यंत गोमूत्राचे 5 पेटंट आपण मिळवलेले आहेत. आणि त्या संस्थेनं सुद्धा वेगवेगळ्या देश पातळीवरचे आणि जागतिक पातळीवरचे काही पुरस्कारसुद्धा त्यांना लाभलेले आहेत. या देशी गाईच्या संवर्धनासाठी वेगवेगळ्या पातळी अनेक ठिकाणी गोशाळा चालू आहेत. काही जण स्वतःच्या पद्धतीने पण काही प्रयत्न करतात, कोणी 5 गाई सांभाळतात, कोणी 10 गाई सांभाळतात आणि त्या गाईचा वापर आपल्या स्वतःच्या शेतीसाठी, आपल्या परिसरासाठी आणि एकूणच सामाजिक स्वास्थ्यासाठी हे सगळेजण करत आहेत. आपण हे सगळ्यांनी त्या सगळ्यांचा ज्या मी जसं म्हणलं किंवा केवळ दुधाचा न विचार करता देशी गाईच्या ज्या वेगवेगळ्या वस्तू तयार होतात त्या वस्तूंचा वापर आपण करणं आणि त्या गोपालकांना त्याच्यापासूनची काही उत्पन्नाचे हे निर्माण करणं ही सुद्धा खऱ्या अर्थाने गोसेवा होऊ शकते आणि यातूनच आपला खऱ्या अर्थाने देश घडू शकतो. आताही आपल्याला अमेरिकेमध्ये इकडल्या भारतीय लोकांना जे स्थान मिळतं त्याचं कारण आहे ते आपलं टॅलेंट आहे. आणि मग हे जर आपल्या खऱ्या अर्थाने बुद्धिवर्धन करायचं असेल तर आपल्याला देशी गाईशिवाय पर्याय नाही. सगळ्यांनी मिळून ह्या देशी गाईचा कसा आपल्याला चांगल्या पद्धतीने हा विषय समाजातल्या सगळ्या घटकापर्यंत रुजवावा आणि सगळ्यांनी या गाईच्या वस्तूंचा वापर करावा, त्यांचं प्रशिक्षण घ्यावं, ज्यांना समजेल त्यांनी त्याचं प्रशिक्षण दुसऱ्यांना पण द्यावं, या पद्धतीने प्रयत्न करावा. ह्या प्रबुद्ध भारतच्या वतीनं हा जो सगळा हे केला मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं थांबवतो. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद.